मागच्या व्लॉग मध्ये गिम्बल तर आपण घेतलेला आहे, पण त्याचा युज कुठं करून दाखवलाय तेव्हा, कारण या गिम्बलचं पहिलं शूट कुठलं तर आपल्याला स्पेशल जागेवरच करायचं होतं. मग थोडा वेळ जास्तच विचार करून आपल्याला आठवला एक स्पेशल स्पॉट. मग मी आणि आपले पनुशेट निघालो आमच्या आपल्या स्पेशल लोकेशनकडे, आणि त्या लोकेशनचं नाव होतं ज्योतिबा. म्हणलो बाकी इतर न जागेचं कोणतं शूट घेता, पहिलं आपल्या कुळदैवताचं म्हणजे ज्योतिबाचं शूट घेऊया. जाता जाता असलं वाईट वातावरण झालं का नाही, म्हणलो आता या पावसाचा मार येऊ खाऊनच जायला लागतोय. पण नशिबाने थोडीशी आपल्याला साथ देऊन सुखरूपपणे आपल्याला या स्पॉटवर पोहोचवलं. इथं आल्यावर पहिलं तर आपल्या देवाचं दर्शन घेऊन या गिम्बलला आपल्या पहिला देवाचा गुलाल लावला. आता भावांनो, तुम्ही म्हणत असतील की काय याने एवढ्याशा एका गिम्बलचं लांबड लावलंय. तर मित्रांनो, तुम्ही कोणतीही गोष्ट तुमच्या आई बापाच्या पैशावर घेतली जाते, त्या गोष्टीची तुम्हाला काही किंमत नसते बरं का. पण जर तीच गोष्ट तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशावर घेतली जाते, तेव्हा नक्कीच माझ्याकडे तुम्हाला सगळे देव एका डावात आठवले जाणार. बाय द वे, जाऊया आपण आपल्या मेन टॉपिक कडे. तसं तर गिम्बल आपल्याला युज करा येत नाही सोडा, पण देवाचं पहिला नाव घेऊन केलं आपण आपलं शूट चालू. या शूटचं तर मी रिझल्ट अपलोड केलेलाच आहे, पण या शूटचं रॉ मटेरियल बघून घ्या. बाबू भैया, कसं वाटलं मग बिफोर एडिटिंगचं कमाल? मग आपल्या पेजवर जाऊन आफ्टर एडिटिंगचा पण कमाल बघून घ्या. चला भेटू आपण पुन्हा अशाच नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये.